चला तर मंडळी, आजची रेसिपी हॉटेल स्टाईल नाही तर आज बनणार आहे अस्सल गावाकडचा चुलीवरचा झणझणीत असा मटण रस्सा. लाल भडक रस्सा, खमंग मसाले आणि चुलीची भन्नाट चव. मटण खाणाऱ्यांनी ही रेसिपी अजिबात मिस करू नका, कारण रेसिपी अतिशय साधी सोपी आहे परंतु अतिशय फ्लेवरफुल आहे. चला, हा अस्सल गावरान मटण रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी इथे मी 1 किलो मटण घेतले. मटणातनं मांद, वजरी आणि मटण सेपरेट करून घेतले, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात म्हणून. आता मटणावरती हळद, मीठ आणि गरम मसाला घालून घ्यायचा. या 3 गोष्टी घालून मटण छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचा. जे काही चरबीचा म्हणजेच मांद्याचा भाग आहे तो मॅरिनेट करताना मटणामध्ये मिक्स करायचा नाही, कारण तो आपल्याला तेलावरती छानपैकी तळून घ्यायचा असतो. चला, या 3ही गोष्टी लावून मटण छानपैकी मॅरिनेट करून घेतले. आता घेऊयात वाटण्याची तयारी करायला. वाटण्यासाठी चुलीवरती कांदा भाजायला घालायचा आणि खोबरं सुद्धा इस्तवावरतीच भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना फक्त पकडच्या साह्याने अशा पद्धतीने धरून भाजायचं, नाही तर खोबरं लगेच करपतं, ते विस्तवामध्ये टाकून चालत नाही. कांदा मात्र तुम्ही विस्तवामध्ये आरामात टाकू शकता, त्याला भाजायला थोडा वेळच लागतो. गॅसवर करणार असाल तर जाळी ठेवून गॅसवर दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही आरामात भाजून घेऊ शकता. चला, तर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजून झाल्या की लगेच घेऊयात आपली पुढची तयारी करायला. कांदा भाजून झालाय, खोबरं भाजून झाले. आता तव्यावरती बाजरीचं पीठ मी भाजून घेणार आहे तेलामध्ये. बाजरीचं पीठ घातल्यामुळे मटण रस्स्याला चव छान येते आणि घट्टपणा सुद्धा छान येतो. गावाकडे गावरान मटण रस्सा बनवत असताना बऱ्याच वेळेला वाटण्याचं प्रमाण अगदी कमी असतं, परंतु भाजीला घट्टपणा येण्यासाठी बाजरीचं पीठ किंवा डाळीचं पीठ तेलामध्ये छान खमंग असं भाजून वापरलं जातं. आई आणि आजी पहिल्यापासून बाजरीचं पीठ आवर्जून मटणाच्या भाजीमध्ये घालायच्या, त्यामुळे मी सुद्धा बाजरीचं पीठ आवर्जून वापरते. फक्त तेलावर भाजताना अगदी कमी फ्लेमवरती छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. चला, आता घेऊयात वाटण करायला. वाटण्यासाठी आलं लसूण ही घेतले, भाजलेलं खोबरं ते कट करून घेतले आणि कांदा सुद्धा चिरून घेतलाय. आता या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घालायच्या आणि छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता घेऊयात फोडणी करायला. आपण हा गावरान मटण रस्सा बनवताना आणि रस्सा वगैरे सेपरेट अजिबातही बनवणार नाही. एकाच भांड्यामध्ये आपण झटपट असा हा गावरान मटण रस्सा बनवणार आहोत. यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करायचं. तेलावरती आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि जे काही चरबी, जे काही मांदा आपण बाजूला ठेवलं होतं ते घालायचं. ते व्यवस्थित तळलं गेलं की त्यानंतर केलेलं वाटण घालायचं, म्हणजे आलं लसूण खोबरं आणि कांद्याचं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. चरबीचा मांद्याचा भाग या वेळेला परतवून घेतला की तो तेलावरती छान असा तरंगतो, त्यामुळे तो मॅरिनेशनमध्ये न घालता आवर्जून तेलावर तळून घ्या. कांद्याचं वाटण छान परतलं गेलं की काळं तिखट आणि गरम मसाला घालायचा. हे दोन्ही मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. आता तिखट तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथं माझं घरगुती काळं तिखट आहे, ते भरपूर झणझणीत असते. यामध्ये सगळे खडे मसाले असतात, त्यामुळे वेगळे काही टाकायची सुद्धा गरज नाही. मी साधारण 2 चमचे काळं तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घातलाय. मसाले व्यवस्थित परतले गेले की हे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं. मटण व्यवस्थित परतवून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल तर वरून परत थोडंसं मीठ घालू शकता. मला थोडंसं कमी वाटते, कारण यामध्ये पाणी पडून मटण पूर्ण शिजणार आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ घालून घेतलंय. यातलं निम्म मटण मी वाफलण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी बाजूला काढलं होतं. चला, आता मटण व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं वाफ द्यायची. मटणामध्ये लगे पाणी न घालता मटण छानपैकी परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही मटण छान परतवून घ्याल मसाल्यामध्ये, तेवढं ते छान टेंडर शिजतं आणि तेवढं ते फ्लेवरफुल होतं. त्यामुळे पाणी घालायची अजिबातही घाई करायची नाही. त्याचबरोबर जे काही आपण बाजरीचं पीठ भाजून ठेवलं होतं ते सुद्धा घालून घेतलंय आणि ते सुद्धा मटणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर ताटावरती पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मटण एक 5 ते 6 मिनिटं परत एकदा वाफलून घ्यायचं. मटण छान वाफवलं गेलंय, छानपैकी याला तेल सुटले. त्यानंतर हे गरम पाणी घालायचं आणि वरून कोथिंबीर, पुदिना भरपूर असं घालून घ्या. आता गरम पाणी घालून मटण शिजायला ठेवायचं. मटण शिजवताना अजिबातही थंड पाणी घालायचं नाही, आवर्जून गरम पाणीच घाला. गरम पाणी घातल्यानंतर मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मटण इथे मी अर्धा तास चुलीवरती व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये मटण अगदी झटपट असं शिजतं, परंतु चुलीवर असं मोकळ्या पातेल्यामध्ये शिजवताना मटण शिजायला थोडासा वेळ लागतो, परंतु याची चव सुद्धा तेवढीच भन्नाट येते. कारण चुलीवर मटण शिजत असताना अगदी कमी फ्लेममध्ये आणि छान सावकाश असं ते शिजतं आणि त्यामुळे ते जास्त फ्लेवरफुल होतं. चला, याच पद्धतीने मी सगळं मटण व्यवस्थित असं शिजवून घेते. एकदा फक्त चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खालचं मटण वरती, वरचं मटण खालती होतं आणि व्यवस्थित असं मटण शिजतं. पूर्ण मी इथे 25 ते 30 मिनिटं मटण छान शिजवून घेतलंय. तुम्ही बघू शकताय मटण अगदी परफेक्ट असे शिजले गेले, तरी सुद्धा अगदी भन्नाट अशी आली आहे. खूप जास्त काही वेगळे फॅन्सी मसाले न वापरता किंवा खूप जास्त प्रोसेस न करता झटपट असा हा गावरान मटण रस्सा तयार होतो आणि चवीला भन्नाट असा लागतो. चला, अर्ध्या तासामध्ये माझं मटण तयार झाले. आता लगेच सर्विंग करून घेऊयात. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, भात कशाही सोबत तुम्ही आरामात हा खाऊ शकता. बाजरीच्या भाकरी बरोबर मात्र हा मटण रस्सा खूप भारी लागतो. चला, तर मी इथे बाजरीच्या भाकरी बरोबर सर्व करून घेते. अर्थात गावरान मटण रस्सा आहे, त्यामुळे भाकरी चुरून खाणं तर आलंच.
भाकरी मस्तपैकी चुरून घेतली आहे, त्यावरती मटण आणि हा गरमागरम रस्सा आणि ही झणझणीत अशी तरी घालून घ्यायची आणि अगदी बोटं चाटून खातील सगळे, इतका भारी हा मटण रस्सा होतो. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मटण रस्सा नक्की ट्राय करून बघा. चुलीचा तो स्मोकी फ्लेवर आणि घरच्या काळ्या मसाल्याची जादू यामुळे हा मटण रस्सा अतिशय अफलातून असा होतो. एखाद्या भारी हॉटेलच्या मटणाला सुद्धा मागे सारेल एवढा चविष्ट गावरान मटण रस्सा तुम्ही घरच्या घरी आरामात बनवू शकता. बरं चुलीवर नसेल तर गॅसवरही तुम्ही हे सगळे प्रोसेस सेम फॉलो करू शकता. अर्थात चुलीचा तो स्मोकी फ्लेवर थोडंसं मिस कराल, परंतु चव मात्र भन्नाट अशी येईल. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मटण रस्सा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा आणि कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. धन्यवाद.